लहानांपासून मोठ्यांना आवडेल असा आणि पचायलाही हलका आणि एकदम चविष्ट असं खमंग असा अळणी भात। आता हा अळणी भात एकदम मोकळा सुटसुटीत आणि मऊ लुसलुशीत असा अळणी भात झालेला आहे। आता तोंडाला चव नसेल तर असा भात एकदा नक्कीच बनवून खा। आता तो कसा बनवायचा, कमी साहित्यामध्ये हा अळणी भात आपण बनवत आहोत। त्यासाठी आता लसूण मी थोडासा जास्त घेतलेला आहे, पण या भातामध्ये कोणतेही मसाले घालत नाही, म्हणून मी सगळ्यात आधी हा ठेचा बनवतोय। आता मिक्सरच्या भांड्यात न काढता मी या पद्धतीने हा लसूण आणि मिरच्या ठेचून घेतलेला आहे। आता जास्त ठेचायच्या नाही आहे, फक्त एका लसणाच्या पाकळीचे 2 ते 3 तुकडे झाले पाहिजेत आणि मिरची तशीच ठेचल्या गेली पाहिजेत, अशा एवढा ठेचा केलेला आहे। अशा पद्धतीने मी हा ठेचा केलेला आहे आणि हा ठेचा खिचडीमध्ये ठेच्याची फोडणी दिली की एकदम मस्त असा लागतो। आता सगळ्यात आधी कुकर ठेवला, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे 2 ते 3 चमचे। तेलही थोडंच टाकलेलं आहे, जास्त तेलकट बनवलेला नाही आहे। आता तेल तापून दिलेलं आहे, त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा आता या ठिकाणी मोहरी थोडीशी मी जास्तच घातली आणि आता हे छान असं तडतडून दिलेलं आहे। या पद्धतीने छान अशी तडतडली, त्यामध्ये उभा कापून घेतलेला कांदा टाकलेला आहे। आता यासाठी मी 2 मीडियम साईजचे उभे कांदे कापून घेतलेले आहे। कांदा छान असा लाल होऊन दिलेला आहे। आता जेवढी छान याची फोडणी बसेल, आता जळूनही द्यायचा नाही आणि फोडणी एकदम खमंग अशी फोडणी द्यायची। आता त्यामध्ये कढीपत्त्याचे 5 ते 6 पानं धुतलेले ते पण या कांद्यामध्ये टाकायचे, म्हणजे कढीपत्त्याचा जो सुवास आहे तो छान असा लागला जातो। आता हा जो ठेचा केलेला आहे तो टाकून घेते मी कांद्यामध्ये। ठेचा थोडासा जास्त ओबडधोबड केलेला आहे आणि तो खिचडीमध्ये एकदम छान चव लागते। ठेचाही छान असा कांद्यामध्ये भाजून घेतलेला आहे। त्यानंतर 1 टोमॅटो घेतला, तोही उभा कापून घेतलेला आहे। तो जो टोमॅटो आहे तो पटकन शिजण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे जेवढं खिचडीला मीठ लागतं त्याच अंदाजाने मी यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे। पुन्हा यामध्ये खिचडीमध्ये मीठ टाकायचं नाही, म्हणजे कांदा टोमॅटो छान असं शिजल्या जाईल आणि मस्त असं दोन्हीही छान असं मिक्स होईल। आता इकडं तांदूळ घेतलेले आणि तांदूळ 3 वाट्या घेतल्या, त्याच वाटीने पाऊण वाटी मुगाची डाळ आणि पाऊण वाटी मसूरची डाळ अशी घेतलेली आहे, म्हणजे जवळजवळ 1.5 वाट्या डाळ घेतलेली आहे, दोन्ही मिक्स अशी। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंग, यामध्ये मी हिंग टाकलेला आहे, 2 चिमूट एवढा हिंग टाकलेला आहे फोडणीत। आता कांदा टोमॅटो छान असं शिजलेलं आहे आणि त्यामध्ये हळद टाकली। आता हे सगळं पुन्हा मसाले छान असे पुन्हा तेलामध्ये परतून घेतले। इकडं तांदूळही डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुतले आणि हे सगळं तांदूळ आणि डाळ यामध्ये कांदा टोमॅटो ठेचा यामध्ये छान असं परतून घेतलेलं आहे 2 ते 3 मिनटं आणि मस्त असा सुवास येतोय। आता इकडं तांदळाच्या 3 पट असं पाणी उकळायला ठेवलेलं आहे। आता तांदूळ कोणता, जुना नवा आणि कोणता घेऊ त्यावर पाण्यात आहे। मी आता या ठिकाणी तांदळाच्या 3 पट पाणी घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मोजलेलं आहे। ज्या वाटीने डाळ तांदूळ मोजले त्याच वाटीने डाळ तांदळाच्या 3 पट पाणी घेतलं। आता हे उकळलेलं पाणी या तांदळामध्ये टाकून दिलेलं आहे। आता लगेचच आपल्याला झाकण लावायचं नाही। आता जवळजवळ मी निम्मी खिचडी म्हणजे छान अशी उकळी येऊन द्यायची आहे भाताला, मग झाकण लावायचं। लगेच झाकण लावलं की फोडणी एका बाजूला आणि भात एका बाजूला असा होतो, असं होऊ नये म्हणून तांदूळ या पद्धतीने अशी एवढी खिचडी शिजवून घेतलेली आहे। पुन्हा एकदा अलगद हाताने हलवलं म्हणजे फोडणी एका बाजूला आणि भात एका बाजूला असा होत नाही। आणि एक शिट्टीला झाकण लावून 1 शिट्टी घ्यायची, फक्त 1च शिट्टी घ्यायची, वाफ काढायची नाही आणि मस्त अशी आपली ही मोकळी सुटसुटीत मऊ अशी खिचडी शिजल्या जाते। आता थंड होऊन द्यायचं, मग झाकण काढलं। आता इकडं ही खिचडीचं
कुकर थंड होत आहे तेवढ्या वेळ तोंडी लावण्यासाठी तोंडी लावण्यासाठी चटणी बनवित आहे. त्यासाठी 2 कांड्या लसूण चरला, मिरच्या घेतलेल्या आहे 9 ते 10 मिरच्या घेतल्या. तो शेंगदाणे आधी खमंग असे कमी गॅसमध्ये भाजून घेतले. लसूण मिरच्या तेही भाजून घेतलेलं आहे. आता शेंगदाण्याचे जेवढे सालं होईल तेवढे मी सालं काढून घेतले आणि आता हे शेंगदाणे मिरच्या आणि लसूण ओबडधोबड मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून काढले. आता ही चटणी बनवायची ती कांदा घालून बनवायची आहे. आता आपण शेंगदाणे लसूण आणि मिरच्या थंड होऊन दिल्यानंतर ते वाटून काढायचं आहे, नाहीतर काही जाड आणि काही बारीक असं होतं. आता खिचडीचं झाकण काढलं तर एकदम मस्त अशी ही खिचडी शिजलेली आहे, मोकळी झालेली आणि मस्त असा खिचडीतून एकदम लसणाचा एकदम असा छान सुगंध येत आहे. एकदम मस्त अशी मसाले भातापेक्षाही एकदम चविष्ट अशी खिचडी लागते. आता इकडे एक कांदा कापून घेतला. चटणी आधीच शेंगदाणे थंड झाल्यानंतर चटणी वाटून घेतली. कांदा छान असा तेलात भाजून घेतला लालसर. चटणी 2 ते 3 मिनटं कांद्यामध्ये भाजायची. चटणी थोडीशी अशी ओलचटच ठेवलेली आहे. आता लगेचच छान अशा त्या तवा तापलेला होता, मग लगेचच भाकरी टाकून घेतल्या आणि अशा पद्धतीने आजचा हा आळणी भाताची थोडक्यात आपण थाळी म्हणू अशी थाळी झालेली आहे. एकदम मोकळी सुटसुटीत आणि मऊ लुसलुशीत अशी आळणी भात एकदा बनवून बघा.